नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई. समृद्धी महामार्गाने गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद. 121 किलो 429 ग्रॅम गांजा जप्त. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावर अंमली पदार्थांची गांजाची होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने समृद्धी महामार्गावर शिवडे तालुका सिन्नर परिसरात सापळा रचून गांजाची अवैध तस्करी करणारे 2 चारचाकी वाहनांवर छापा टाकून सुमारे 121 किलो 429 ग्रॅम अवैध गांजा जप्त करून कारवाई केली आहे. दिनांक 12 जुलै रोजी समृद्धी महामार्गाने नागपूरकडून मुंबईच्या दिशेने 2 चारचाकी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती. माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे 4 पथके तयार करून सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावर गस्तीवर नेमण्यात आले होते. दरम्यान नागपूर बाजूकडून मुंबईच्या दिशेने एक सफेद रंगाची स्विफ्ट व एक चॉकलेटी रंगाची होंडा अमेज कार वेगाने येताना दिसली. सदर वाहनांचा पोलीस पथकाने शिताफीने पाठलाग केला असता त्यापैकी स्विफ्ट कार कोकमठाण टोलनाका परिसरात तसेच दुसरी गाडी शिवडे शिवारात चालक वाहन सोडून तिथून पलायन करताना आढळून आला. दोन्ही ठिकाणून ताब्यात घेतलेली इसम व वाहनांचा पंचनामा केला असता 121 किलो 429 ग्रॅम वजनाचा गांजा किंमत रुपये 24,28,580 तसेच एक सफेद रंगाची मारुती स्विफ्ट कार, एक चॉकलेटी रंगाची होंडा अमेज कार, 3 मोबाईल फोन व 15,000 रुपये रोख असा एकूण 36,29,580 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 4 आरोपींपैकी 3 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिलखेरकर यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली.